नेदरलँडमधील एका शहराचा महापौर आपल्या जन्मदात्या आईच्या शोधासाठी नागपुरात आलाय। 40 वर्षांपूर्वी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये जन्मलेल्या अनाथ मुलाला नेदरलँडमधील दाम्पत्यानं दत्तक घेतलं आणि तोच मुलगा नेदरलँडमधल्या एका शहराचा महापौर झाला। मात्र आईची माया आणि तिची ओढ या मुलाला पुन्हा मायदेशी घेऊन आली आहे। फाल्गुन बेनेडिक्ट असं या आईच्या शोधात आलेल्या मुलाचं नाव आहे। महिला आणि बालकल्याण विकास विभागाकडून फाल्गुनच्या आईचा शोध घेतला जातोय। फाल्गुन हा नावाचा व्यक्ती भारतात आला असून त्याची आपण आईचा शोध घ्यावा, त्याच्या नातेवाईकाचा शोध घ्यावा। त्यानुसार आम्ही पुढील मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्याचा शोध घेतला, त्याच्या आईच्या नातेवाईकाचा शोध घेत आहेत। त्याला ओढ लागली की माझी आई पण यामध्ये जुनाईद जस्टिस ॲक्टच्या नियमावलीनुसार जर आमच्या रूट सर्चच्या माध्यमातून जर आई किंवा इतर नातेवाईक मिळाले त्यांच्या कन्सर्न असल्याशिवाय आम्ही त्याची भेट घालू देणार नाही। मान्य जिल्हाधिकारी साहेब आम्हाला पुढील आदेश करणार आहेत, पण आम्ही त्याचा रूट सर्च करत आहोत। आम्ही नातेवाईकांना त्याच्या आईचा शोधण्याचा प्रयत्न करत आहोत। त्या दिवसाने एक मुलगा आपल्याला भेटायला येतो आहे आपुलकीने, हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि त्याला भेटल्यानंतर त्याला इतकं घरून आलं की तितकंच घरून मला पण आलं आणि त्याने एवढं इतकार काढले की माझी आई जरी नाही मला भेटली नॅचरल आई, तरी तुम्ही माझ्या आई आहात, तुम्ही मला मोठं केलं आहे आणि माझं रिहॅबिलिटेशन केलं आहे, हे महत्त्वाचं आहे। आणि त्या आतुरतेनेच मी तुमच्या भेटीला आलेले आहे आणि त्याला खूप घरून आलं, तितकंच मलाही आलं। T20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात भारताचा विजय झालाय। भारताचा अमेरिकेवर 29 धावांनी विजय झालेला आहे। आनंदाची बातमी आहे, T20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यामध्येच भारताचा विजय झालेला आहे। तिलक वर्मा 25, ईशान किसनच्या 20 धावा बघायला मिळालेल्या आहेत। भारतानं अमेरिकेवरती हा विजय मिळवलेला आहे। पहिल्या सामन्यातच भारतानं हा विजय मिळवला। 29 धावांनी भारताचा अमेरिकेवरती विजय झाला। तर अमेरिकेविरोधात टीम इंडियाचा 29 धावांनी विजय झाला। कर्णधार सूर्यकुमार यादवनं 84 धावांची खेळी केलेली आहे। तिलक वर्मा 25 आणि ईशान किसनच्या 20 धावा झालेल्या आहेत। आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे। तर अंडर-19 वर्ल्ड कप जिंकण्यात आलेला होता कालच आणि आज आपण पाहतोय T20 मध्ये देखील भारतानं या ठिकाणी आपलं नाव लौकिक केलेलं आहे। पहिल्या सामन्यामध्ये भारताचा विजय झालेला आहे। भारतीय संघानं चमकदार कामगिरी या ठिकाणी केली आहे। वांद्रे पश्चिम आणि खार परिसरामध्ये 10 तारखेला मंगळवारी पाणी पुरवठा बंद असेल। सकाळी 10 पासून मध्यरात्री 12 पर्यंत 14 तास पाणी पुरवठा बंद असेल। पाली हिल जलाशयाच्या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय झालाय। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन सुद्धा केलं जातंय। कोपरगावमध्ये बस स्थानकावर एसटी बसचं नियंत्रण सुटलं त्यामुळे एसटी बस थेट फलाटावर धडकली। अपघातात एक प्रवासी जखमी झालाय। एसटी बसच्या देखभालीबाबत आणि दुरुस्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे ही बस जी आहे ती थेट धडकली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एसटी बसचं नियंत्रण सुटलेलं होतं। कोपरगाव बस स्थानकावरती हा संपूर्ण प्रकार घडला। बुलढाण्याच्या शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त समाधी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। उद्या संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा आहे। शेगावमध्ये जवळपास 700 दिंड्या आणि 3 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले, त्यामुळे शेगावमध्ये भक्तिमय वातावरण बघायला मिळत आहे। चिपळूण या ठिकाणच्या शिरवळी गावामध्ये नवरीने मतदानाचा आपला हक्क बजावला। लग्नाआधी शालिनी वेलोडे यांनी आपल्या गावामध्ये जाऊन मतदान केलेलं आहे। लोकशाहीचा हक्क बजावणं महत्त्वाचं आहे असं नवरीचं म्हणणं आहे। तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आता नवरीनं आपला मतदानाचा हक्क सर्वात आधी बजावलेला आहे आणि त्यानंतर ती लग्नासाठी मंडपात पोहोचली आहे। महत्वाची बातमी आहे, बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची वंचितच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे। बिल्डर रहेजाचं चेंबूरमधलं कार्यालय वंचितच्या कार्यकर्त्यांनी फोडलंय। पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलेलं आहे। बिल्डर रहेजानं मराठी तरुणाला मारहाण शिवीगाळ केली होती। या प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी रहेजा बिल्डरला अटक केली नाही, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे।